एक्झाम्पल बघा. श्री Sindagi keeps his books under single entry system. He gives you following information relating to the year ending 31st March 2013. आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीमनुसार श्री सिंदगी यांनी जे बुक्स केप्ट केलेले आहेत त्याचं आपल्याला डिस्क्रिप्शन दिलं आहे खाली, आणि ते 31 मार्च 2013 पर्यंतचं म्हणजे त्या वर्षाचं आहे. मग खाली दिले समरी ऑफ बँक ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे बँकेमधून व्यवहार केलेले आहेत सर्व, आणि त्या व्यवहारांची आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन साईड दिले. डेबिट साईडला दिले बघा, बॅलन्स ॲट बँक. बँकेमध्ये बॅलन्स किती होता 1 एप्रिल 2012 साली, 1 एप्रिल 12 ते 31 मार्च 13 या कालावधीमध्ये घडलेले सर्व ट्रान्झॅक्शन्स एका वर्षाचे इथे दिलेत. मग त्याच्यामध्ये बँक बॅलन्स ओपनिंग दिलेला आहे 4,350 रुपये. त्यानंतर दिले सन्ड्री डेटर्स 38,400. आता हे बँक ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता बॅलन्स आहे बँकेमध्ये 4,350 आणि डेटर्सचा 38,400 रुपये बँकेमध्ये जमा झालेले आहेत. याचा अर्थ काय, तर डेटर्सनी जी आपल्याला येणारी रक्कम आहे ती रक्कम बँकेमध्ये भरली 38,400 रुपये. ठीक आहे. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल रिअलाइज्ड, म्हणजे बिल्स रिसिवेबल जे आपल्याला बिल येणार होती बिल ऑफ एक्सचेंज त्याची अमाऊंट 12,000 रुपये ती बँकेमध्ये जमा झाली. त्यानंतर कमिशन रिसिव्ड, कमिशन मिळालेलं आहे 1,500, ते सुद्धा बँकेमध्ये जमा झालं. कॅश सेल, आपलं रोखीनं आपण विक्री केली वस्तूंची आणि ते पैसे आपण बँकेमध्ये जमा केले 8,600 रुपये. आणि बॅलन्स सी डी, म्हणजे बॅलन्स जो बँकेचा राहिलेला आहे तो किती राहिलेला आहे तर 3,350. आता हा बॅलन्स आहे डेबिट साईडला. ओके. आता क्रेडिट बॅलन्स ज्यावेळी असतो बँकेमध्ये त्यावेळी तो आपला म्हणजे बँक बॅलन्स आपण म्हणू शकतो. पण बँकेमध्ये जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम जर काढली गेली तर बँक ओव्हरड्राफ्ट त्याला म्हटलं जातं. म्हणजे बँकेमध्ये तेवढी रक्कम नाही आहे तरीसुद्धा ती रक्कम आपण डेबिट केली म्हणजे काढली 3,350 रुपये. म्हणजे हा जो बॅलन्स आहे 3,350 रुपये हा बँक बॅलन्स नाही आहे, तर हा आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आपण जास्त पैसे, आपले पैसे जास्त खर्च झाले. आता क्रेडिट साईडला जे आपण खर्च दिलेले आहेत ते खर्च जास्त आहेत. जेवढं उत्पन्न आपल्याला आता मिळालं डेबिट साईड्स त्याच्यापेक्षा खर्च जास्त झाले आणि त्याच्यामुळे बँकेमध्ये आपण 3,350 रुपये हे रक्कम जास्त काढली म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट निर्माण झालं 3,350 रुपये. म्हणजे इथे कॅश बॅलन्स राहणार नाही. ज्यावेळी आपण बॅलन्स शीट तयार करू त्यावेळी कॅश बॅलन्स आपण लिहितो असेट साईडला, तर आता इथे लिहिता येणार नाही कारण कॅश काहीच राहिला नाही. उलट आपण बँकेमधून जास्तीची अमाऊंट काढली, जेवढी अमाऊंट अकाउंटमध्ये नव्हती, आणि त्याच्यामुळं 3,350 रुपये हे जे आहेत ते आपण लिहायची लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट. कारण ते रक्कम बँकेला पुन्हा माघारी द्यावी लागेल कारण ते आपण जास्त रक्कम जादाची रक्कम काढलेली आहे अकाउंटमधून, त्याच्यामुळे ती लायबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे ती लिहायची लायबिलिटी साईडला. त्यानंतर आपल्याला क्रेडिट साईडला आपण जे खर्च केले त्याचं डिस्क्रिप्शन आहे बघा. ड्रॉइंग्स, आपण बिझनेसमधून पैसे काढले, ठीक आहे, बिझनेसमध्ये पैसे जर आणले आणि बँकेमध्ये जर जमा करून ठेवले तर ते कॅपिटल आहे. बँकेमधून पैसे काढले स्वतःच्या खर्चासाठी, मग ते ड्रॉइंग झालं 7,520 रुपये, ते आपण लायबिलिटी साईडला घ्यायचं. त्यानंतर आहे ट्रेड क्रेडिटर्स, म्हणजे क्रेडिटर्सना रक्कम दिली, आपण ज्यांच्याकडून उधारीवर माल खरेदी केला होता त्यांना रक्कम दिली 27,100. हे बँक ट्रान्झॅक्शन्स आहेत. सेंट्रिक क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्सला किती रक्कम दिली. ओके. त्यानंतर बिल्स पेएबल, आपण बिलाचे पैसे ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केला होता आणि ज्यांना आपण बिल इश्यू केलं होतं त्यांना आपण 9,300 रुपये रक्कम दिली. त्यानंतर आहेत वेजेस, मजुरांना आपण 12,000 रुपयांची वेजेस खर्च केले. त्यानंतर आहे सॅलरी 6,500, कर्मचाऱ्यांना सॅलरी दिली. त्यानंतर आहे रेंट अँड टॅक्सेस 4,400, इन्शुरन्स काढला 800 रुपयांचा. कॅरेज इनवर्ड म्हणजे आपण माल जो खरेदी करत होतो त्यासाठी आपल्याला प्रवासाचा जो खर्च झाला तो 250 रुपये झाला. आणि ॲडव्हर्टाइजमेंटसाठी झाला 330 रुपये खर्च. हे आपण सर्व बँकेतून खर्च केलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला बँक ट्रान्झॅक्शन्स हे दिलेले आहेत. आणि त्याच्या खाली आपल्याला दिलेलं आहे असेट्स अँड लायबिलिटीज,
ओपनिंग असेट्स आणि ओपनिंग लायबिलिटीज, तसंच क्लोजिंग असेट्स आणि क्लोजिंग लायबिलिटी. 31/3/12 म्हणजे ओपनिंगचं सर्व बॅलन्सेस दिलेत, 31/3/13 म्हणजे क्लोजिंगचे सर्व बॅलन्सेस दिलेत. आता आपल्याला खाली त्यानंतर दिलेत ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट्स. त्याच्यामध्ये बघा आपण काय दिले, अ प्रोव्हिजन ऑफ ₹1,450 इज रिक्वायर्ड फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स. 1,450 रुपयाची आपल्याला काय करायची, रिक्वायरमेंट करायची आहे. आपले पैसे तेवढे डेटर्सचे म्हणजे ग्राहकांकडून येणारे ते बुडणार आहे तशी शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, रिझर्व काढून ठेवलं 1,450 रुपयांचं. म्हणजे ही जी ॲडजस्टमेंट आहे त्याचा इफेक्ट काय होतो, तर डेटर्समधून आपण वजा करतो रक्कम ती आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. त्यानंतर आहे डेप्रिसिएशन ॲट 5% इज टू बी चार्ज ऑन फर्निचर अँड बिल्डिंग. फर्निचर आणि बिल्डिंगवर 5% आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचे, म्हणजे त्या असेटमधून तेवढी रक्कम वजा करायची आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायची. त्यानंतर आहे देअर आर आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस आहेत म्हणजे वेजेस द्यायचे राहिलेत मजुरांचे 3,000 रुपये. मग ते ट्रेडिंग अकाउंटला आपण वेजेस ज्यावेळी लिहू त्याच्यामध्ये ॲड करायचे 3,000 आणि लायबिलिटी साईडला घ्यायची. त्यानंतर आहे इन्शुरन्स हॅज बीन प्रीपेड टू द एक्सटेंट ऑफ ₹250. इन्शुरन्स आपल्याला आपण काढलेला आहे त्याचे आपल्याला हप्ते भरायचे, त्यातला ₹250चा हप्ता आहे आपण तो ॲडव्हान्समध्ये भरलेला आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत म्हणजे पुढच्या वेळी तो भरावा लागणार नाही आणि त्याच्यामुळं ती आहे असेट. त्यामुळे ते काय करायचं, अमाऊंट असेट साईडला लिहायची आणि दुसरा इफेक्ट करंट इयरच्या इन्शुरन्समधून लेस प्रीपेड करायचं. मग त्यानंतर दिलं आहे लिगल एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग टू द एक्सटेंट ऑफ ₹700. लिगल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत, ओके, खर्च आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आणि लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट करायचं. या पद्धतीने ह्या ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायच्या. आणि खाली दिलेला आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट, टोटल बिल्स पेएबल अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या प्रकारचे आपल्याला सर्व अकाउंट्स तयार करायचे आहेत. आता हे अकाउंट का तयार करायचे, टोटल डेटर्स अकाउंट का तयार करायचा, तर आपल्याला ही जे सर्व समरी दिलेली आहे त्याच्यामध्ये क्रेडिट सेल कुठंच दिला नाही आहे. बघा, कॅश सेल दिला आहे डेबिट साईडला बँक ट्रान्झॅक्शन्सच्या, पण क्रेडिट सेल दिला नाही. तसंच क्रेडिट पर्चेसेस किंवा कॅश पर्चेसेसच दिले नाही. मग ते आपल्याला शोधून काढावे लागतील, बरोबर. आता ज्यावेळी आपण डेटर्स अकाउंट तयार करतो, डेटर्स अकाउंट केव्हा तयार केला जातो, ज्यावेळी आपण उधारीवर माल विकतो आणि आपले ग्राहक तयार होतात, आपण ग्राहकांना डेटर्स म्हणतो, बरोबर. मग उधारीवर माल विकल्यावर डेटर्स तयार होतील. डेटर्स अकाउंट तयार केला तर उधारीवर किती माल विकला हे आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यामुळं काय करायचं, टोटल डेटर्स अकाउंट तयार करायचा. तसंच परचेसेस समजण्यासाठी क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचा. क्रेडिटर्स म्हणजे काय, तर आपण ज्यांच्याकडून माल खरेदी केलेला आहे उधारीवर, आपल्याला त्यांचं देणं आहे ते क्रेडिटर्स, त्यांच्याकडून आपण किती माल खरेदी केला हे शोधण्यासाठी आपण टोटल क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचे. आता डेटर्स अकाउंट आणि बिल्स रिसिवेबल अकाउंट यांचा जवळचा संबंध आहे, बरोबर. कारण जे डेटर्स असतात ते ज्यावेळी बिल देतात, बिल ऑफ एक्सचेंज, त्यावेळी बिल्स रिसिवेबल तयार होतं आणि क्रेडिटर्सना आपण ज्यावेळी बिल देतो बिल ऑफ एक्सचेंज त्यावेळी बिल्स पेएबल अकाउंट तयार होतो. म्हणजे बिल्स रिसिवेबलची जी अमाऊंट असते ते ग्राहकांचीच अमाऊंट असते, म्हणजे ग्राहक जे असतात तेच बिल्स रिसिवेबल देत असतात, बरोबर, बिल्स देत असतात. त्यामुळं टोटल डेटर्स अकाउंट ज्यावेळेस आपण तयार करतो, टोटल किती ग्राहक आहेत, तर आपण ज्यांना उधारीवर माल विकलेला आहे ते आणि ज्यांनी आपल्याला बिल दिलेलं आहे बिल ऑफ एक्सचेंज ते, त्या दोघांची टोटल म्हणजेच टोटल डेटर्स अकाउंट. ठीक आहे. तर टोटल डेटर्स अकाउंटला ही अमाऊंट घ्यायला लागते की या वर्षामध्ये उधारीवर माल विकला आणि किती जणांनी बिल ऑफ एक्सचेंज दिलं, बरोबर, किती जणांनी बिल ऑफ एक्सचेंज ॲक्सेप्ट केलं ते सुद्धा आपल्याला अमाऊंट माहीत पडायची असते. त्यामुळे डेटर्स अकाउंटला आपल्याला ती बिल ऑफ एक्सचेंजची अमाऊंटसुद्धा लिहावी लागते. त्यासाठी बिल्स रिसिवेबल अकाउंट तयार करावं लागतं. त्याच पद्धतीनं क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये आपण उधारीवर माल खरेदी केला आणि आपण बिल ॲक्सेप्ट केलं, मग बिल जर ॲक्सेप्ट केलं तर ते अमाऊंट आपण कुठं लिहू, बिल्स पेएबल अकाउंटला. मग ते सुद्धा आपण काय केलं, ते सुद्धा क्रेडिटर्सच आहेत, बरोबर. म्हणजे बिल्स पेएबलची अमाऊंटसुद्धा क्रेडिटर्स अकाउंटला आपल्याला लिहावी लागेल. त्यासाठी बिल्स पेएबल अकाउंट तयार करावा लागेल. याचा अर्थ आपल्याला अकाउंट तयार करावे लागतील 4: टोटल डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट.
आणि आणखी एक अमाऊंट आपल्याला दिली नाही आहे एक्झाम्पलमध्ये, ती म्हणजे कॅपिटल. कॅपिटल जर शोधून काढायचे असेल तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावी लागेल मागच्या वर्षीची. मागच्या वर्षीचे सर्व असेट्स मायनस सर्व लायबिलिटीज केलं तर आपल्याला कॅपिटल निघेल, जो बॅलन्स राहील तो. मग त्या पद्धतीने हे 5 अकाउंट जर आपण तयार केले तर आपल्याला सर्व अमाऊंट्स मिळतील, ज्याच्या सहाय्याने आपण करंट इयरचं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करू शकतो. मग आपण तयार करूया 5 अकाउंट्स. टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31/3/12. 31/3/12ची बॅलन्स शीट ही ओपनिंग बॅलन्स शीट असणार आहे. 31/3/13ची आपल्याला आता करायला लावलेली आहे, ती करंट इयरची असणार आहे. म्हणजे आपण 5 अकाउंट तयार करू. ठीक आहे. आता या अकाउंटशी संबंधित ज्या अमाऊंट्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्व अमाऊंट्स आपण या अकाउंटला ट्रान्सफर करायच्या. मग आता आपण एक्झाम्पल पुन्हा एकदा बघू. आपल्याला दिले समरी ऑफ बँक ट्रान्झॅक्शन्स, बरोबर, आणि त्यानंतर दिलेत खाली असेट्स अँड लायबिलिटीज, बरोबर. आता ह्या असेट्स अँड लायबिलिटीज आहेत 4, बरोबर. मग पहिल्यांदा आपण असेट्स अँड लायबिलिटीजचे बॅलन्स ओपनिंग आणि क्लोजिंग हे ट्रान्सफर करूया. त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स कोणकोणते केले करंट इयरला ते आपण ट्रान्सफर करूया. मग बघा, असेट्स अँड लायबिलिटीजमध्ये पहिल्यांदा दिले स्टॉक ऑन हँड. आता स्टॉकचा याच्याशी काही संबंध नाही, ते घ्यायचं नाही. त्यानंतर आहे डेटर्स. डेटर्सच्या 2 अमाऊंट दिलेत. ओपनिंग दिली 12,000 रुपये, क्लोजिंग दिली 14,000 रुपये. मग डेटर्स अकाउंटला आपण या अमाऊंट्स घ्यायच्या. आता कोणती अमाऊंट घ्यायची डेबिट साईडला आणि कोणती क्रेडिट साईडला? तर डेटर्स अकाउंट असेट असल्यामुळे त्याचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. मग जो बॅलन्स दिलाय तो डेबिट साईडला घ्यायचा. कोणता? ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स दिलाय 12,000 रुपये, मग तो घ्यायचा डेबिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 रुपये आणि 14,000 रुपये क्लोजिंग आहे, तो घ्यायचा क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स CD 14,000 रुपये. त्यानंतर खाली दिले क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, त्याचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. त्यामुळं जो बॅलन्स दिलाय ओपनिंग तो घ्यायचा क्रेडिट साईडला. 9,000 रुपये दिलाय. क्रेडिटर्स अकाउंट कुठं तयार केलंय? इथं केले. नाही तर क्रेडिट साईडला घ्यायचं ओपनिंग बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,000 रुपये आणि क्लोजिंग बॅलन्स किती दिलाय? 1,500 रुपये, तो घ्यायचा डेबिट साईडला. टू बॅलन्स CD 1,500. त्यानंतर बघा खाली दिले बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबल असेट आहे, त्याचा ओपनिंग बॅलन्स डेबिट असणार आहे. त्यामुळे बिल्स रिसिवेबलची अमाऊंट दिली 4,000 रुपये, ती द्यायची डेबिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000 रुपये आणि क्लोजिंग घ्यायचं क्रेडिट साईडला बाय बॅलन्स CD. अमाऊंट क्लोजिंग दिलेली आहे 5,000 रुपये. यानंतर नेक्स्ट दिलेले आहे बघा बिल्स पेएबल. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, त्याचा बॅलन्स क्रेडिट असतो. ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला घ्यायचा 1,000 रुपये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,000 रुपये आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिटला घ्यायचा. टू बॅलन्स CD 200 रुपये, बरोबर. म्हणजे सर्व आपण ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस रिस्पेक्टिव्ह अकाउंटचे हे घेतलेले आहेत.
बरोबर. आता आपण कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये जाऊया, बँक ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊया. डेबिट साईडला काय काय लिहिले बघा, बॅलन्स ॲट बँक. तो जो बॅलन्स आहे तो कॅश बँकेमध्ये आपण रक्कम ठेवलेल्याचा बॅलन्स आहे तो आहे प्रिव्हियस इयरचा. ओपनिंग असल्यामुळं क्लोजिंग असेल तो करंट इयरचा असेल. ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय तर मागच्या वर्षीचा कॅरी फॉरवर्ड केला आहे करंट इयरला, बरोबर. म्हणजे तो ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये येणार असेट साईडला. इथं घ्यायचं कॅश. कॅश किती आहे 4,350 रुपये. यानंतर एक ट्रान्झॅक्शन खाली काय दिले बघा, सन्ड्री डेटर्स. म्हणजे डेटर्सनी पैसे आपल्याकडे जमा केले बँकेमध्ये, ते ट्रान्झॅक्शन आहे. सन्ड्री डेटर्सचं ट्रान्झॅक्शन आहे, तो सन्ड्री डेटर्सचा बॅलन्स नाही आहे. ओके, कारण आपल्याला वर काय दिले, बँक ट्रान्झॅक्शन्स, बँकेचे व्यवहार. मग सन्ड्री डेटर्सचे व्यवहार किती झाले 38,400. डेटर्सकडून पैसे नेहमी येतातच, डेटर्सला आपण पैसे कधीच देत नाही. ग्राहकांना पैसे काय देऊ, ग्राहकांना वस्तू देतो. आणि त्याच्यामुळं डेटर्सकडून अमाऊंट रिसीव्ह झाली 38,400, बरोबर. मग आता ते कुठं लिहायची, तर डेटर्सकडून जेव्हा अमाऊंट आपल्याकडे येते त्यावेळी डेटर्स कमी होतात, बरोबर. त्यांनी आपल्याला अमाऊंट दिली तेवढी अमाऊंट येणे कमी होईल आणि त्याच्यामुळं ती कुठं लिहायची क्रेडिट साईडला. कारण ज्यावेळी बॅलन्स वाढतो डेटर्सचा त्यावेळी आपण डेबिट साईडला येतो आणि ज्यावेळी बॅलन्स कमी होतो त्यावेळी क्रेडिट साईडला येतो. त्यामुळे ही क्रेडिट साईडला अमाऊंट लिहायची. काय लिहायचं, टू बँक अकाउंट, कारण बँकेमध्ये त्यांनी आपल्याला रक्कम ही जमा केलेली आहे. त्यामुळे इथे घ्यायचं क्रेडिटला बाय बँक. किती रुपये 38,400. यानंतर खाली काय दिले, बिल्स रिसिवेबल रिलीज्ड. बिल्स रिसिवेबल रिलीज झाले म्हणजे बिल्स रिसिवेबल जे बिल ऑफ एक्सचेंज आहे त्याची अमाऊंट बँकेमध्ये जमा झाली 12,000 रुपये. त्यामुळे बिल्स रिसिवेबल तेवढं कमी होईल. त्यामुळे बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला घ्यायचं बाय बँक 12,000. यानंतर आहे कमिशन रिसिव्ड, ते काय इथं येणार नाही. कॅश सेल आहे ते सुद्धा इथं येणार नाही. त्यानंतर क्रेडिट साईडला बघायचं, पहिलं आहे ड्रॉइंग्स, येणार नाही. क्रेडिटर्सना पैसे दिले व्यवहार आहे. क्रेडिटर्स तेवढे कमी होतील. क्रेडिटर्स केव्हा कमी होतील, ज्यावेळी आपण त्याचा बॅलन्स डेबिट साईडला लिहू, कारण क्रेडिटर्सचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. त्यामुळं ही अमाऊंट जी आहे ती बँकेमधून आपण दिलेली आहे 27,100. त्यामुळे ते घ्यायची क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला, इथं घ्यायची टू बँक. बँकेमधून व्यवहार केलेला आहे 27,100. यानंतर दिलं बिल्स पेएबल. आपण बिलाची रक्कम दिली 9,300, ती येणार बिल्स पेएबलच्या डेबिटला टू बँक 9,300. यानंतर वेजेस दिलेत, सॅलरी, रेंट, इन्शुरन्स, कॅरेज, ॲडव्हर्टाइजमेंट, हे सर्व एक्सपेन्सेस आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे. आता काय करायचं, आता आपण सर्व बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबलची सर्व अमाऊंट्स घेतलेली आहे. पण बघा, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल आहेत, बरोबर. तर बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपल्याला बिलाची रक्कम येणे आहे. कोणाकडून येणे आहे, तर ग्राहकांकडून येणे आहे. करंट इयरला किती ग्राहकांनी आपल्याला बिलं दिले ज्यांच्याकडून रक्कम येणं आहे, ते सुद्धा ग्राहकच आहेत. ते सुद्धा ग्राहक आहेत म्हणजे डेटर्स आहेत, बरोबर. मग डेटर्स वाढणार तेवढ्या रकमेनं जेवढ्या रकमेचे करंट इयरला आपल्याला बिल्स रिसीव्ह झालेले आहेत ग्राहकांकडून, ते सुद्धा ग्राहक आहेत. आपण जर टोटल डेटर्स अकाउंट तयार करतोय म्हणजे सर्व ग्राहक, भले त्यांनी बिल दिलं असेल बिल दिलं नसेल. त्यामुळे बिल्स रिसिवेबल करंट इयरला जेवढे आपल्याला आले ती सुद्धा अमाऊंट आपल्याला लिहावी लागेल डेटर्स अकाउंटला. त्याच पद्धतीने बिल्स पेएबलची अमाऊंट लिहावी लागेल क्रेडिटर्स अकाउंटला. आणि त्याच्यामुळं काय करायचं, पहिल्यांदा करायचं बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट क्लोज. मग बिल्स रिसिवेबल अकाउंट जर आपण क्लोज केलं, इथं आहे कोणती साईड मोठी आहे, तर क्रेडिट. 17,000 रुपयाला क्लोज होईल आणि 17,000 रुपयामधून 4,000 रुपये जो बॅलन्स आहे तो गेल्यानंतर किती अमाऊंट राहील, 13,000 रुपये. याचा अर्थ 13,000 अमाऊंट काय, तर करंट इयरमध्ये 13,000 रुपयाच्या ग्राहकांनी आपल्याला बिलं दिली की आम्ही बिलाच्या स्वरूपात तुम्हाला 13,000 रुपये देऊ. आपल्याला 13,000 रुपयांची बिलं आली, मग ते ग्राहकच आहेत.
करंट इयरचे, म्हणून ते सुद्धा टोटल डेटर्समध्ये ते ग्राहक ॲड करायचे. ठीक आहे. मग हे जे 13,000 रुपयेची जी अमाऊंट आहे ते काय आहे, डेटर्स अकाउंट ते ट्रान्सफर करायचे, म्हणून इथे लिहायचं डेटर्स अकाउंट आहे बॅलन्स. बरोबर. आता आपल्याला ग्राहक जे आहेत त्यांनी बिलं दिली, त्याच्यामुळे डेटर्समध्ये आपण अमाऊंट ती लिहित नाही. ती अमाऊंट कुठे लिहितो आपण, बिल्स रिसिवेबलला. त्यामुळे तेवढे ग्राहक कमी होतात. बरोबर. त्याच्यामुळे हा बॅलन्स ट्रान्सफर करायचा क्रेडिट साईडला बाय बिल्स रिसिवेबल 13,000 रुपये. डेबिटचा बॅलन्स नेहमी क्रेडिटला ट्रान्सफर होतो, क्रेडिटचा नेहमी डेबिटला ट्रान्सफर होतो. त्याच पद्धतीने बिल्स पेएबलचा बॅलन्स जो आहे तो क्रेडिटर्सला ट्रान्सफर करायचा. बिल्स पेएबलचा डेबिट आहे 9,500. बरोबर. बॅलन्स किती राहील बाय क्रेडिटर्स अकाउंट 8,500. बरोबर. आता ही कुठल्याची अमाऊंट, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेएबल 8,500. डेबिटला काय लिहायची, कारण जे क्रेडिटर्स आहेत त्यांना आपण बिल्स दिले त्यामुळे आपण ती रक्कम वेगळी लिहिणार बिल्स पेएबल अकाउंटला. क्रेडिटर्स अकाउंटला लिहित नाही, त्याच्यामुळे क्रेडिटर्स आपले कमी दिसतात. बरोबर. कमी होतात आणि त्याच्यामुळे त्या अमाऊंट कुठे लिहायची आपण, डेबिट साईडला. वाढत असली तर क्रेडिट साईडला लिहायची. या पद्धतीने आपण अमाऊंट ट्रान्सफर केली. आता डेटर्स अकाउंट क्लोज करायचा. डेटर्सच्या क्रेडिट साईडला काय आहे, 38,400, 13,000 आणि 14,000 अशा टोटल अमाऊंट होईल 65,400. मधून 12,000 जर गेले तर अमाऊंट राहते 53,400. हे काय आहे, क्रेडिट सेल आहे. कारण क्रेडिट सेलमधून डेटर्स तयार होतात, कॅश सेलमुळे होत नाहीत. त्यामुळे इथे लिहायचं टू क्रेडिट सेल बॅलन्स आहे. त्याच पद्धतीने क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करायचा. इथं डेबिट साईड मोठी असणार आहे. अमाऊंट मध्ये 27,100, 8,500 आणि 1,500, 37,100. 37,100 मधून 9,000 जर गेले तर राहील 28,100. हे काय आहे, क्रेडिट परचेस बॅलन्स राहिला आहे. बरोबर. क्रेडिट परचेस आहेत 28,100 रुपये. तर शेवटी काय करायचं, आपण बॅलन्स शीट तयार करायची. बॅलन्स शीट ओपनिंग आहे म्हणजे असेट्स मायनस लायबिलिटीज म्हणजे राहील कॅपिटल. कॅपिटल शोधण्यासाठी काय करायचं, सर्व असेट्स आणि सर्व लायबिलिटीज वजा करायच्या. आता आपल्याला असेट्स आणि लायबिलिटीज दिलेत, मग असेट साईडला यायच्या, लायबिलिटी साईडला यायच्या. त्याच्यामध्ये कॅश दिला नाही कुठं, त्यामुळे आपण कॅश ऑलरेडी लिहून घेतलेला आहे. जो आपल्याला बँक ट्रान्झॅक्शनमध्ये दिला होता ओपनिंग, तो ऑलरेडी आपण लिहून घेतला आहे 4,350. आता राहिलेले असेट्स जे आहेत ते आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा आहे स्टॉक 18,700. त्यानंतर आहे डेटर्स 12,000. त्यानंतर क्रेडिटर्स 9,000. यानंतर आहे बिल्स रिसिवेबल 4,000. यानंतर बिल्स पेएबल 1,000. यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी 600 लायबिलिटी आहे, सॅलरी द्यायची राहिली. त्यानंतर फर्निचर आणि बिल्डिंग 600 आणि बिल्डिंग आहे 12,000 रुपये. आता काय करायचं, सर्व असेट्सची टोटल करायची. ओके. आणि त्यातून लायबिलिटीज सर्व वजा करायचे. असेट्स मायनस जर लायबिलिटीज जर केल्या तर अमाऊंट राहते 41,050 रुपये.
हे काय आहे? हे आहे कॅपिटल. ठीक आहे. आता हे आपण जे 5 अकाउंट तयार केले त्यातले आपल्याला 3 बॅलन्सेस महत्त्वाचे आहेत. क्रेडिट सेल, क्रेडिट परचेस आणि कॅपिटल. हे आपल्याला करंट इयरचं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट जेव्हा करायची असेल त्यावेळी काय करायचं, हे बॅलन्सेस उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे. आता आपण 5 अकाउंट तयार केले. आता आपण 31/3/13चे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करूया. ठीक आहे. आता बघा, सर्व आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला सर्व अमाऊंट्स ह्या ट्रान्सफर करायच्या. कुठं काय येतं ते आपल्याला माहिती आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं ते आपल्याला सर्व अमाऊंट्स माहीत आहेत. मग आपण त्या अमाऊंट्स पहिल्यांदा लिहूया. या असेट्स अँड लायबिलिटीच्या सर्व अमाऊंट्स आहेत त्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा दिले स्टॉक, ओपनिंग आणि क्लोजिंग दिला आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. ओपनिंग स्टॉक 18,700. इथे घ्यायचं 2 ओपनिंग स्टॉक आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक घेतो 23,400. आणि क्लोजिंग स्टॉक असेट साईडला सुद्धा घेतो आपण. इथे घेतो स्टॉक 23,400. यानंतर पुढचं आपल्याला असेट दिली डेटर्स. त्याचं 31/3/13ची बॅलन्स शीट तयार करते. मग 31/3/13ची अमाऊंट घ्यायची 14,000. त्याचं डेटर्स 14,000 इनरला घ्यायची कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे खाली. त्यानंतर आहे क्रेडिटर्स 9,000. क्रेडिटर्स आहेत 1,500. लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला घ्यायचं. क्रेडिटर्स अकाउंट 1,500. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 5,000. ती घ्यायची असेट साईडला. बिल्स रिसिवेबल 5,000. त्यानंतर आहे बिल्स पेएबल 200. लायबिलिटी आहे, लायबिलिटीला घ्यायचं बिल्स पेएबल 200 रुपये. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी 1,200 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटी आहे, ती घ्यायची लायबिलिटी साईडला. त्यानंतर आहे फर्निचर 600 रुपये. याचं फर्निचर 600. आणि खाली आहे बिल्डिंग, ऑफिस बिल्डिंग 12,000. बिल्डिंग 12,000. ठीक आहे. आपण सर्व असेट्स अँड लायबिलिटीज घेतल्या. आता सर्व कॅश ट्रान्झॅक्शन्समधल्या अमाऊंट्स घेऊया. पहिल्यांदा दिलं आहे बघा, बॅलन्स ॲट बँक 4,350. तो ओपनिंग आहे, प्रिव्हियस इयर्स आहे, त्यामुळे तो काय घ्यायचा नाही. आपण प्रिव्हियस इयरच्या बॅलन्स शीटमध्ये तो अमाऊंट घेतली होती. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, डेटर्सकडून अमाऊंट रिसीव्ह झाली. आपण डेटर्सचे क्लोजिंग स्टॉक घेतलेला आहे, क्लोजिंग अमाऊंट, त्याच्यामुळे ते सुद्धा अमाऊंट घ्यायची नाही. बिल्स रिसिवेबल रिलीज्ड, बिल्सची अमाऊंट मिळाली पण आपण बिल्स रिसिवेबलची अमाऊंट घेतलेली आहे ऑलरेडी, त्यामुळे ती सुद्धा घ्यायची नाही. कमिशन रिसिव्ड, कमिशन मिळाले, आपला इन्कम आहे 1,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं बाय कमिशन 1,500. त्यानंतर आहे कॅश सेल, सेल आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं बाय सेल 1,500 कॅश आहे, बरोबर. त्यानंतर काय दिले खाली, सॉरी कॅश सेल आहे 8,600. आणि त्याच्या खाली नंतर दिले बॅलन्स CD, बँक अकाउंटचा बॅलन्स दिला आहे पण तो डेबिट बॅलन्स आहे, त्यामुळे तो बँक ओव्हरड्राफ्ट आहे, तो कॅशचा बॅलन्स नाही, त्यामुळे ती लायबिलिटीला घ्यायचं बँक ओव्हरड्राफ्ट 3,350. बँक ओव्हरड्राफ्ट 3,350 रुपये. त्यानंतर क्रेडिट साईड बघा, ड्रॉइंग्स कॅपिटलमधून आपण अमाऊंट वजा करतो. इथं काय खाली घ्यायचं मग कॅपिटल, त्यातून करायचं लेस ड्रॉइंग्स. तर मागच्या वर्षीची आपण बॅलन्स शीट तयार केली होती आणि त्याच्या साहाय्याने कॅपिटल आपण काढलं होतं. कॅपिटलची अमाऊंट किती काढली होती,
रुपये ती अमाऊंट घेऊया 41,050. त्यातून ड्रॉइंग्स वजा करायची 7,520 आणि त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचं आणि राहिलेली अमाऊंट मग बाहेर घ्यायची. त्यानंतर खाली काय दिले, ट्रेड क्रेडिटर्सना आपण अमाऊंट दिलेली आहे, ती सुद्धा क्रेडिटर्सचा आपण बॅलन्स घेतला आहे त्यामुळे ती अमाऊंट घ्यायची नाही. बिल्स पेएबलची सुद्धा घ्यायची नाही. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला घेतो आपण 12,000 रुपये. मग स्टॉकच्या खाली टू परचेसेस घ्यायचं. पहिल्यांदा आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार करून क्रेडिट परचेसेस किती होते ते आपण शोधून काढले होते, बरोबर. ते होते 28,100. ते अमाऊंट घेऊया आपण 28,100. त्याच्या खाली घ्यायचं टू वेजेसची अमाऊंट किती 12,000 रुपये. 12,000 रुपये इनर कॉलमला घ्यायचे कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर खाली दिले सॅलरी 6,500. मग ती घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू सॅलरी 6,500. ती इनरलाच घ्यायची कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आहे रेंट 4,400. टू रेंट 4,400. त्यानंतर खाली दिले इन्शुरन्स 800. इन्शुरन्सवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, इनरला घ्यायची. कॅरेज इनवर्ड माल खरेदी करण्यासाठी आलेला खर्च आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा 250. टू कॅरेज 250 रुपये आणि त्याच्या खाली ॲडव्हर्टाइजमेंट हा खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट किती 330 रुपये. ठीक आहे. बँक ट्रान्झॅक्शनच्या सर्व अमाऊंट्स घेतल्या. यानंतर आपण जायचं असेट्स अँड लायबिलिटीजमध्ये. त्याच्यामध्ये बघायचं आउटस्टँडिंग सॅलरी. मागच्या वर्षीची आउटस्टँडिंग सॅलरी किती तर 600 रुपये. म्हणजे मागच्या वर्षीची लायबिलिटी करंट इयरला फॉरवर्ड होते, म्हणजे करंट इयरच्या सॅलरीमध्ये ती अमाऊंट ॲड आहे. करंट इयरची सॅलरी 6,500, त्याच्यामध्ये 600 रुपये मागच्या वर्षीचे ॲड आहेत. मागच्या वर्षीचे लेस करायचे, लेस म्हणायचं लेस प्रिव्हियस 600 वजा करायचं 5,900 येईल. आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड करायचं कारण करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड केलेलं नाही आहे, ते फक्त लायबिलिटीला घेतले. ती अमाऊंट आहे 1,200. इथे करायचं ॲड करंट 1,200. मग बाहेर घ्यायची टोटल करून 7,100 रुपये. या पद्धतीने आउटस्टँडिंग सॅलरीची ॲडजस्टमेंट ही करावी लागेल. आणि करंट इयरचे जे आउटस्टँडिंग सॅलरी आहे ते आपण लायबिलिटीला घेतलेलीच आहे ऑलरेडी. आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. ओके. आता आपल्याला खाली ज्या ॲडजस्टमेंट दिल्यात त्या आपण करूया. खाली बघा काय काय ॲडजस्टमेंट दिलेत. ए प्रोव्हिजन ऑफ रुपीज 1,450 रिक्वायर फॉर डाऊटफुल डेट्स ऑन डेटर्स. RDD दिले. RDD 1,450 कशातून वजा होईल तर डेटर्समधून. इथे डेटर्समधून अमाऊंट वजा करायची. लेस RDD 1,450 अमाऊंट किती राहील 12,550. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला टू RDD 1,450 रुपये. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन 5% ऑन फर्निचर अँड बिल्डिंग. फर्निचर अँड बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन वजा करायचं. फर्निचर आहे 600, 600वर 5% येईल 30 रुपये. अमाऊंट येईल बाहेर 570. आणि बिल्डिंगवर सुद्धा डेप्रिसिएशन येईल 5% 600. अमाऊंट येईल बाहेर 11,400. आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिटला टू डेप्रिसिएशन टोटल घ्यायची 630. 30 रुपये फर्निचरचे, 600 रुपये बिल्डिंगचे, असे 630 अमाऊंट टोटल घेतली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट देअर आर आउटस्टँडिंग वेजेस 3,000. आउटस्टँडिंग वेजेस आहेत, वेजेस इथं घेतले त्याच्यामध्ये ॲड करायचे. ॲड आउटस्टँडिंग 3,000 बाहेर 15,000.
पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट काय करायचा, आउटस्टँडिंग वेजेस द्यायचे राहिलेले आहेत, त्यामुळे ती लायबिलिटी आहे. लायबिलिटीला घ्यायचं आउटस्टँडिंग वेजेस 3000 रुपये. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट, इन्शुरन्स हॅज बीन प्रिपेड टू द एक्सटेंड ऑफ रुपीज 250. प्रिपेड इन्शुरन्स आहेत, इन्शुरन्सची अमाऊंट ऑलरेडी दिलेली आहे, आधीच दिली पुढच्या वर्षीची, त्यामुळे ती पुढच्या वर्षी वजा करायची, यावर्षी लेस करायची. 250 इथं इन्शुरन्समधून वजा करायची, लेस प्रिपेड 250 बाहेर 550. आणि दुसरा इफेक्ट ते असेट आहे, त्यामुळे असेट साईडला घ्यायचं प्रिपेड इन्शुरन्स 250 रुपये. यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट, लिगल एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग टू द एक्सटेंड ऑफ रुपीज 700. लिगल एक्सपेन्सेस दिलेत 700 रुपये आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे ती लायबिलिटी आहे. म्हणजे लायबिलिटीला घ्यायचं आउटस्टँडिंग लिगल एक्सपेन्सेस 700. आणि दुसरा इफेक्ट तो खर्च आहे, त्यामुळे ते घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लिगल एक्सपेन्सेस 700. ओके. आणि आपण जो डेटर्स अकाउंट तयार केला होता तिथून क्रेडिट सेल काढले होते, क्रेडिट सेल आपल्याला लिहायचे राहिलेले आहेत 53,400. ते इथं घ्यायचे 53,400, 8,600 आणि 53,400 जर ॲड केले तर अमाऊंट येते 62,000. बरोबर. आणि आता आपण काय केलं, सर्व अमाऊंट्स ह्या घेतलेल्या आहेत. आता अकाउंट क्लोज करायची. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किती अमाऊंट आहे, 62,000 आहे. सेल्सची स्टॉकच्या अमाऊंट आहे 23,400, त्याची टोटल येईल 85,400. ती अमाऊंट इकडे घ्यायची 85,400. 85,400 मधून कोणकोणत्या अमाऊंट लेस होतील, ओपनिंग स्टॉक 18,700, परचेसेस 28,100, वेजेस 15,000 आणि कॅरेज 250. ही जर अमाऊंट जर सगळ्या वजा केल्या 85,400 मधून तर अमाऊंट राहते 23,350. ही आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,350. मग 23,350 आणि कमिशन आहे 1,500, टोटल होईल 24,850. मग ती अमाऊंट डेबिटला घ्यायची 24,850. आणि त्यातून सर्व एक्सपेन्सेस डेबिटचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले वजा करायचे. मग राहील नेट प्रॉफिट 9,790. त्याचे टू नेट प्रॉफिट 9,790 रुपये राहतील. आणि हा जो बॅलन्स आहे नेट प्रॉफिट तो कॅपिटलमध्ये ॲड करायचा. इथे कॅपिटल आपण लिहिले, त्याच्यामध्ये म्हणायचं ॲड नेट प्रॉफिट 9,790. 41,050 रुपये कॅपिटल आहे, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड केला अमाऊंट येईल 50,750. आणि त्यातून ड्रॉइंग वजा करायचे 7,520. मग राहील अमाऊंट 43,220. ती बाहेर घ्यायची 43,220. असेट्स आणि लायबिलिटीच्या नंतर टोटल करायची. मग असेट्सची टोटल जर केली तर त्याची टोटल येईल 53,170 आणि लायबिलिटीची सुद्धा टोटल येईल 53,170 रुपये. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व होईल.